सर्व उपासक उपासिका बंधू आणि भगिनी सर्वांना सप्रेम जय भीम। आज आपण भाग पहिला मधील जन्मापासून परिव्राज्यापर्यंत या भागातील दुसरा पाठ पूर्वज पाहणार आहोत। काल आपण सिद्धार्थ गौतम यांचं कुळ पाहिलं, आज आपण पूर्वज पाहणार आहोत। बाबासाहेब लिहितात, शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू होते। कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिल मुनी यांच्या नावावर पडलेले असावे। बाबासाहेबांना या पाठामध्ये सिद्धार्थ गौतमाचे पूर्वज सांगताना असं सांगायचं आहे की शाक्यांची जी राजधानी होती, जे शाक्यांचं गणराज्य होतं त्याची जी राजधानी होती तिचं नाव कपिलवस्तू होते। आणि बाबासाहेब म्हणतात की या राजधानीचं नाव कपिलवस्तू हे प्रसिद्ध प्राचीन काळातील प्रसिद्ध मुनी तत्ववेत्ते तत्वज्ञानी भारतीय तत्ववेत्ते जे कपिल मुनी होते यांच्या नावावरून पडलेले असावे असं बाबासाहेब म्हणतात। आणि भारतीय जे तत्ववेत्ते तत्वज्ञानी जे होते त्यांच्या पुढे सर्वच ठिकाणी बहुतेक ग्रंथात मुनी हा शब्द लागलेला असतो। शक्यतो ऋषी फारच कमी प्रमाणात बौद्ध साहित्यामध्ये ऋषी हा शब्द आढळतो। बुद्धाच्या संदर्भात किंवा भारतीय यांच्या संदर्भात किंवा नाग वंशी यांच्या संदर्भात जे तत्ववेत्ते होते यांचे जीवनाविषयक तत्वज्ञान मांडणारे जे तत्वज्ञानी होते, तत्ववेत्ते होते, विद्वान होते, पंडित होते, अशा महान व्यक्तींच्या नावासमोर बहुतेक ठिकाणी मुनी असं आढळतं। आणि जे इतर तत्वज्ञान आहे त्यामध्ये ऋषी किंवा इतर शब्दांचा उल्लेख आढळतो। आणि म्हणून बाबासाहेब या पाठामध्ये शाक्यांची जी राजधानी होती कपिलवस्तू, ही कपिलवस्तू कपिल मुनींच्या नावावरून तिचं नाव पडलेलं असावं असं बाबासाहेब म्हणतात। कारण प्राचीन भारतामध्ये तत्वज्ञानी तत्ववेत्ते विद्वान पंडित हे नाग द्रविड या संस्कृतीपासून होते, परंतु काळाच्या ओघात इतिहासामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या दिसतात त्यात त्यांचं साहित्य, त्यांची नावे, त्यांचं तत्वज्ञान, त्यांचं सिद्धांत, त्यांचे जीवनविषयक सिद्धांत, त्यांचे ग्रंथ हे नष्ट झालेले आढळतात। आणि म्हणून त्याबद्दल जास्त माहिती मिळत नाही, परंतु प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ग्रंथात त्यांचा संदर्भ आल्याशिवाय राहत नाही। कारण त्यांचे सिद्धांत, त्यांचं तत्वज्ञान याच्यावरच पुढील जे तत्वज्ञानाची ग्रंथांची तत्वांची मांडणी झालेली आहे, म्हणून त्यांचे संदर्भ बहुतेक ग्रंथात येतात, परंतु ते परिपूर्ण रूपात
मांडलेले कुठं दिसत नाहीत. त्याचा फक्त ओझरता उल्लेख आढळतो. आणि म्हणून बाबासाहेब इथे ओझरता उल्लेख करताना कपिलवस्तूचे नाव हे कपिल मुनींच्या नावावरून पडलेले असावे असे बाबासाहेब म्हणतात. कपिल वस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता. त्याला शिहानू नावाचा एक मुलगा होता. शिहानूचा विवाह कच्चनाशी झालेला होता आणि त्यांना 5 मुलं होते. पहिला मुलगा जो होता त्याचं नाव शुद्धोधन होतं, दुसऱ्याचा नाव दौतधन होतं, तिसरा शुक्लधन होता, चौथा शाक्यधन होता आणि 5वा अभितोधन होता. असे 5 पुत्र या शिहानू आणि कच्चना यांना होते. आणि ते जयशन हे जे नावाचा शाक्य राजा होता यांचे मुलं होते, यांचे नातू होते. म्हणजे जयशन यांचा शुद्धोधन हे नातू होते. त्याला या 5 पुत्राशिवाय शिहानूला अमिता आणि प्रमिता या नावाच्या 2 मुलीही होत्या, 2 कन्याही होत्या असं बाबासाहेब लिहितात. सिद्धार्थ गौतमाचे पूर्वज लिहिताना बाबासाहेब हा संदर्भ याच्यासाठी देतात की भारतवर्ष हे जे राज्य आहे, हा देश आहे, हे जे राष्ट्र आहे, हे फार प्राचीन काळापासून या जम्बूद्वीपामध्ये पसरलेलं आहे. आणि त्याचं जे साम्राज्य होतं ते फार विशाल असं होतं. आणि राजा शांतनू यांचा जो मुलगा भारत याच्या नावावरूनच या देशाला भारत असं नाव पडलेलं आहे. आणि राजा शांतनू हे सुद्धा भारतीय वंशातील होते. आणि त्यांचा इतिहास फारसा कुठं आढळत नाही. तो कुठेतरी एखाद्या ग्रंथामध्ये ओझरता असा येतो. आणि म्हणून भारताची जी मूळ प्राचीन संस्कृती आहे, जे मूळ प्राचीन सभ्यता आहे, जे मूळ भारतीय लोक आहेत, हे त्यांच्या मूळ संस्कृती आणि सभ्यतेपासून दूर गेलेले आढळतात किंवा त्यांच्यापासून ती हिरावून घेतलेली इतिहासाच्या पानावर दिसते. आणि म्हणून बाबासाहेब हे परत भारतीय जनतेच्या लक्षात आणून देण्यासाठी हे सर्व लिहित आहेत. त्यांचा सिद्धार्थ गौतमाचे पूर्वज लिहिताना त्यांच्या राज्याचं नाव लिहितात, त्यांच्या राजधानीचं नाव लिहितात आणि त्यांचे जे पूर्वज आहे त्यांचे नाव लिहितात. आणि त्यापैकी जे मोठे पुत्र होते, शिहानूचे जे मोठे पुत्र होते शुद्धोधन, त्यांचा विवाह महामायेशी झालेला होता. महामायेचे पित्यांचे नाव आत्रजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते. आत्रजन हे कोलिय वंशातील होते. बाबासाहेब इथे त्यांच्या वंशाचा उल्लेख करतात, ते कोलिय वंशाचे होते. कारण या देशाला जे भारत नाव पडलेलं आहे ते शांतनू आणि ते त्यांचे वंश हे कोलिय वंशातील नोंदी काही ठिकाणी आढळतात. त्यांचा पूर्ण इतिहास तर मिळत नाही, परंतु जिथे कुठे थोडासा संदर्भ येतो त्यात कोलिय वंशाचे असे राजे शांतनू हे सुद्धा दिसतात. आणि ते देवदह नावाच्या गावी राहत होते.
आणि हा जो वंश आहे हा उत्तर भारतामध्ये सर्वत्र आढळतो आणि त्यांचे राहण्याचे ठिकाण, त्यांचे निवासस्थान, त्यांचे राज्य आणि वंश याचा जर आपण इतिहासामध्ये शोध घेतला तर हे सर्व वंश असतील, प्रदेश असतील, राज्य असतील, त्यांचे राजधानी असतील, हे सर्व जम्बूद्वीपातील उत्तर भागात, उत्तर भारतात आढळतात, इतिहासातही आढळतात आणि आजही त्याचे जे काही आपण वंश म्हणतो किंवा सध्याचे जे काही तिथले इतिहास आहे ते सुद्धा त्या गोष्टीला साक्ष किंवा त्या गोष्टीला प्रमाणित करतात. आणि म्हणून बाबासाहेब त्यांच्या वंशाचा उल्लेख करतात, कोलीय वंशाचा, शाक्य वंशाचा, त्यांच्या राज्यांचा उल्लेख करतात, त्यांच्या राजधान्यांचा उल्लेख करतात, त्यांच्या निवासी मूळ गाव जे आहे त्यांचाही ते उल्लेख करतात. शुद्धोधन हा मोठा योद्धा होता. जेव्हा शुद्धोधनाने शूरपणा दाखवला तेव्हा त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली. कारण ज्या अर्थी बाबासाहेब इथे लिहितात, जेव्हा शुद्धोधनाने शूरपणा दाखवला तेव्हा त्यांना दुसऱ्या पत्नीची अनुमती मिळाली. याचाच अर्थ असा होतो की तेव्हा हे एक पत्नी असाच नियम शाक्य संघात होता असं त्यावरून सिद्ध दिसतं. त्यात बहुपत्नीक जो विवाह पद्धती होती ती मूळ भारतीयामध्ये नव्हती असं त्याचा अर्थ होतो. आणि ती बहुपत्नीक जी पद्धत आहे ती नंतर आलेली दिसते आणि ती मूळ भारतीयांची दिसत नाही, यावरून हे सिद्ध होतं. आणि बाबासाहेब ते हे जे लिहितात ते मोठे योद्धा होते आणि त्यांनी शूरपणा दाखवल्यामुळे, म्हणजे राज्य विस्तार असेल, राज्य किंवा प्रशासनाच्या गोष्टी असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, त्यासाठी त्यांना दुसऱ्या विवाहाची परवानगी देण्यात आली. आणि त्याचप्रमाणे त्यांना मूलबाळही नव्हते. आणि म्हणून बऱ्याच कालांतराने त्यांना अनुमती देण्यात आली, दुसऱ्या विवाहाची अनुमती देण्यात आली. हे जे वाक्य आहे हेच सांगते की मूळ भारतीयामध्ये एक पत्नीचाच नियम होता. बहुपत्नी हा जो नियम होता तो भारतीयांचा नाही आणि नव्हता असं या वाक्यावरून सिद्ध होतं. आणि बाबासाहेब ते सर्व इथं आपल्या ग्रंथात थोडक्यात मांडणी करताना एका वाक्यात संदर्भ देतात. त्यांनी दुसरी पत्नी म्हणून प्रजापतीची निवड केली. आणि ती दुसरी जी पत्नी आहे तिची महाप्रजापती हिची निवड केली, कारण ती महामायेची मोठी बहीण होती. आणि ते संदर्भ याच्यासाठी देतात की कुटुंबामध्ये किंवा परिवारामध्ये एकरूपता राहावी आणि विवाद नसावेत. आणि म्हणून शुद्धोधनाने दुसरी पत्नी निवडताना महामायेची जी वडील बहीण आहे ती निवडलेली आहे आणि तिचं नाव महाप्रजापती असं आहे. शुद्धोधन हे फार श्रीमंत होते. त्यांची मालकीची भूमी विस्तृत होती, त्यांची मोठी शेती होती, मोठी भूमी होती. ते राजे होते, त्यांच्याकडे नौकर चाकर होते आणि त्यांचे जमीन नांगरण्यासाठी हजारो नांगर चालत असत असं वाक्य बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. आणि काही ठिकाणी असंही लिहिलेलं आहे की सोन्याचे नांगर
सोन्याच्या नांगराने ते शेती नांगरत असत असंही काही ठिकाणी उल्लेख आढळतात. याचा अर्थ असा होतो की त्यांच्याकडे ते मोठे शेती करणारे होते. म्हणजे मूळ जे भारतीय आहे किंवा जो शेती मानवी संस्कृतीमध्ये किंवा मानवी सभ्यतामध्ये जो आहार आणि विहार, शेती, प्राणी, निसर्ग यांचा जीवनासाठी जो उपयोग करून घेण्यात आला, त्याचा जो विकास करण्यात आला आणि मानवी जीवनासाठी जे आवश्यक गोष्टी निर्मितीचा जो भाग आहे तो मोठ्या प्रमाणात हे वंश करत होते असा त्याचा अर्थ निघतो. म्हणजे मानवी जीवनासाठी लागणारे नैसर्गिक जे पदार्थ आहेत, धान्य आहे, त्याची निर्मिती, त्याची वाढ, त्याचा विकास या वंशाकडून करण्यात येत होता असा त्याचा अर्थ होतो. ते हजारो एकर, हजार नांगराने त्यांची शेती नांगरत होते. हे फक्त त्यांचा मोठेपणा दाखवण्यासाठी ते वाक्य नाहीये, तर मानवी जीवनासाठी आवश्यक असलेलं ज्या गोष्टी आहेत त्याची निर्मिती, त्याची वाढ, त्याची विकास या गोष्टींचा उल्लेख करण्यासाठी, त्याकडं निर्देश करण्यासाठी बाबासाहेब त्याचा उल्लेख करतात. आणि शुद्धोधन हे त्यांचे अनेक महाल आणि अनेक त्यांच्याकडे जीवनावश्यक ज्या गोष्टी होत्या त्या सर्व उपलब्ध होत्या असं बाबासाहेब उल्लेख करतात. आज आपण या ठिकाणी पहिल्या भागामधील जन्मापासून परिव्राज्यपर्यंत हा जो भाग आहे त्यातील पाठ नंबर 2 पूर्वज हा आपण पाहिलेला आहे. पुढच्या भागात आपण सिद्धार्थ गौतमाचा जन्म हा तिसरा जो पाठ आहे तो पाहणार आहोत. आज आपण इथे आपला हा पाठ संपवत आहोत. जय भीम.